नीट पेपर फुटी विरोधात NSUI आणि युवा सेनेच्या वतीनं आंदोलन केलं जात आहे। पुण्यातल्या मॉडर्न कॉलेज समोर हे आंदोलन केलं जात आहे। या मागण्यांसाठी दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन पुकारलंय, तर केंद्रीय शिक्षण मंत्र्यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून तात्काळ राजीनामा द्यावा, नीट पेपर फुटी प्रकरणाची निष्पक्ष, पारदर्शक आणि उच्चस्तरीय चौकशी केली जावी, अशा या विद्यार्थ्यांच्या मागण्या आहेत। सगळ्या आरोपींवरती कठोर कारवाई करून शिक्षण माफी यावरती गुन्हे दाखल करण्यात यावे, अटक करण्यात आलेल्या शिक्षिकेला तात्काळ निलंबित करण्यात यावं, तसंच प्राचार्यांनाही चौकशीपर्यंत निलंबित केलं जावं, अशी मागणी जोर धरतीये। NTA परीक्षा व्यवस्थेमध्ये तातडीनं व्यापक सुधारणा करण्यात याव्यात, अशीही NSUI आणि इतर विद्यार्थ्यांची मागणी आहे। अधिकचा अपडेट घेऊया आपल्या प्रतिनिधी ज्ञानेश्वर चौकमल यांच्याकडून। ज्ञानेश्वर, माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय? अगदी बरोबर आहे। नीट पेपर फुटी प्रकरणाच्या संदर्भानं जे आंदोलन पुण्यातल्या मॉडर्न कॉलेजच्या बाहेर करण्यात आलं, यात विद्यार्थ्यांनी आक्रमक घोषणाबाजी केल्याचं आपण पाहिलं आणि आता त्या ठिकाणी विद्यार्थ्यांची धरपकड देखील सुरू असल्याची दृश्य आपल्या हाती आलेली आहेत, ज्यामध्ये या सगळ्या विद्यार्थ्यांचं एकच म्हणणं होतं की केंद्रीय शिक्षण मंत्र्यांनी तात्काळ राजीनामा दिला पाहिजे, नीट पेपर फुटी प्रकरणाची निष्पक्ष, पारदर्शक आणि उच्चस्तरीय चौकशी केली जावी, अशा पद्धतीच्या मागण्या या आंदोलनामध्ये असल्याचं बघायला मिळालं। NSUIनं हे आंदोलन केलं, त्यासोबतच युवा सेने देखील काही आंदोलक या सगळ्या आंदोलनाच्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळाले। पुण्यातल्या मॉडर्न कॉलेजच्या समोर हे आंदोलन करण्यात आलेलं आहे। दोन्ही पक्षांनी एकत्रित पद्धतीनं हे आंदोलन केलेलं आहे। या सगळ्या आरोपांवर, नीट पेपर फुटीच्या सगळ्या आरोपांवर कठोर कारवाई करून शिक्षण माफियांवरती गुन्हे दाखल करण्यात यावेत, अशा पद्धतीची भूमिका जी आहे ती या सगळ्या विद्यार्थ्यांनी मांडलेली आहे। आपण जर बघितलं असेल तर लाखो विद्यार्थ्यांचं नुकसान या सगळ्या नीट पेपर फुटीच्या प्रकरणामध्ये झालेलं होतं आणि म्हणूनच सगळीकडून आक्रमक प्रतिक्रिया देखील आपण आल्याचं पाहिलं आणि जागोजागी आंदोलनं देखील जी आहेत ती होताना आपण पाहिलेली आहेत। या सगळ्यात पुण्यात मोठं केंद्र जर आपण बघितलं पेपर फुटीचं तर ठरलेलं होतं आणि म्हणूनच पुण्यात जास्त आक्रमक पद्धतीनं जी आंदोलनं आहेत ती होताना आपण पाहिलेली आहेत। यापूर्वी देखील काँग्रेसनं पुण्यात 2 दिवसांपूर्वी आंदोलन केलेलं होतं गुडलक चौकामध्ये आणि आजही मॉडर्न कॉलेजच्या समोर हे आंदोलन सुरू असल्याचं आपण पाहतोय। या ठिकाणी विद्यार्थ्यांची पोलिसांकडून बरोबर आहे, त्यामुळे आता सगळ्या स्तरातून आक्रोश व्यक्त होतोय, आंदोलन केलं जातंय। धन्यवाद ज्ञानेश्वर, तुम्ही दिलेल्या सविस्तर अपडेटसाठी।